गेल्या 3 दिवसापासून राज्यातील जवळपास 17 लाख कर्मचारी विविध मागण्यासाठी संपावर गेलेत। आपण जर बघितलं तर आज या संपाचा चौथा दिवस आहे। छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे सगळे कर्मचारी घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात। खऱ्या अर्थाने जे आहे ते जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे ही सगळी मागणी या कर्मचाऱ्याची आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे सगळं चित्र पाहतोय। कर्मचारी आक्रमक झाले आणि सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करताना हे सगळे कर्मचारी या ठिकाणी पाहायला मिळतात। आज या संपाचा चौथा दिवस आहे। आपण या आंदोलकांसोबत सुद्धा संवाद साधणार आहोत। काय सांगाल, गेल्या 4 दिवसापासून संप सुरू आहे, आज सुद्धा संप आहे। आमच्या 17 लाख कर्मचाऱ्याच्या वतीनं मध्यवर्ती संघटनेनं 17 मार्च रोजी निवेदन दिलेलं आहे रीतसर शासनाला। तरी पण शासनाने कुठलीही सकारात्मक भूमिका घेतली नाही किंवा संघटनेबरोबर सकारात्मक चर्चा झाली नाही। सुधारित पेन्शनसारखी जिव्हाळ्याची मागणी आहे, अजून त्याला लागूनच 17 मागण्या आहे आणि जोपर्यंत ह्या मागण्याचा विचार होत नाही, मान्य करत नाही शासन, तोपर्यंत पूर्ण महाराष्ट्रभर हा बेमुदत संप चालू राहील। कर्मचाऱ्यामध्ये तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे। तरी पण आम्ही सरकारला या माध्यमातून आपल्या माध्यमातून असं आव्हान करतो, विनंती करतो का ह्या कर्मचाऱ्यांचा सकारात्मक विचार करून मागण्या मंजूर करण्यात याव्या। सर, काल एक जे सुकाणू समितीची बैठक झाली, त्यात चर्चा झाली, त्यात तोडगा निघाला नाही का? राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या सुकाणू समितीची माननीय मुख्य सचिव यांच्यासोबत चर्चा झाली। आमची जी प्रमुख मागणी होती सुधारित पेन्शन योजना लागू करण्यात यावी, याबाबत माननीय मुख्य सचिव यांच्याकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे बेमुदत संप चालू ठेवण्यात आलेला आहे। राज्यातील जनतेचे त्रास होतो हे आम्हाला मान्य आहे, परंतु सरकारी कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन संस्थगित करणे किंवा त्यांच्या मागण्या मंजूर करण्याचं काम राज्य सरकारने जर केलं तर निश्चितच सरकारी कर्मचारी याबाबत विचार करतील। मॅडम, काय सांगाल, गेल्या 5 वर्षापासून जे आहे त्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत, सातत्यानं तुम्ही आंदोलन करताय, अजूनसुद्धा ह्या मागण्या पूर्ण होत नाहीत, काय भावना आहेत? सर, अतिशय उद्रेकाची भावना निर्माण झालेली आहे कर्मचाऱ्यांमध्ये की त्यांच्या एवढ्या वर्षांपासूनच्या मागण्या पूर्ण होत नाही आहे। मात्र अतिशय शांतपणे, धीराने, संयमाने सर्व कर्मचारी संवैधानिक पद्धतीने आंदोलन पूर्ण करत आहेत। तरी सरकारने अजून जास्त त्यांचा अंत नाही पाहू, कारण की गैरसोय होती आहे लोकांची, हे लक्षात येते। त्यामुळे सरकारला विनंती आहे की लवकरच याच्यावर तोडगा काढण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा आणि आमच्या मागण्या मान्य करावा, जेणेकरून आम्हाला सुरक्षितता लाभेल, आमच्या भविष्यासाठी सुरक्षितता मिळेल आणि त्यातूनच मग आम्ही आमचं पुढचं आयुष्य सुकर होऊ शकतं। आजचा हे आंदोलनाचा चौथा दिवस आहे, पुढची काय भूमिका असणार? जर आजच्या ह्या आता 4 दिवसाचा संप, असा 54 दिवसाचा संप देखील केलेला आहे यापूर्वी, तर जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत संप चालू राहील, हा आमचा ठाम निर्णय आहे। आमच्या अध्यक्षांचा तसा निर्णय आहे आणि आम्ही अध्यक्षांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत। निश्चितच आपण बघतोय हे सगळे संपकरी होते। आज या संपाचा चौथा दिवस आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हा संप आम्ही सुरूच ठेवणार असा इशारा या संपकऱ्यांनी दिला। आता यावर काय तोडगा निघतो हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।